आज लसावी व मसावी या टॉपिकवर आलेले पोलीस भरतीतील प्रश्न. पहिला पहा, किती सोपा प्रश्न आहे. 1 नंबर, 12 व 18 चा लसावी किती? 12 व 18 चा लसावी किती? कुठे आलाय प्रश्न? मुंबई कारागृह 2024. झाले असे गणित आपले? मी तर म्हणतो हेच गणित झालंय आपलं 12-18च. हा, 12-14 होतं पहिलं. 12 × 36, 18 × 2 = 36. झालं उत्तर. उत्तर झालं. अंजन प्रॅक्टिस केली असेल. 12-18 दिन तो भाग 6 × 2 = 12, 6 × 3 = 18. आणि काय काढायचं आहे रे? लसावी म्हणजे जोपर्यंत खाली एक एक येत नाही तोपर्यंत जायचं. 2 आणि 3 मूळ संख्या आहे म्हणून जसेच्या तसे. 6 × 2 = 12. नेक्स्ट, 22 व 27 चा मसावी काढा. 22 व 27 चा मसावी, अंडरलाईन. मसावी. आपण लसावी काढतोय का मसावी हे बघून घ्यायचं. हातवरती करून पाहू किती लोकांना याचं उत्तर येत आहे. 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 9:30, 10, 11. हा, 1. 22 आणि 27 चा काय काढा? मसावी. मसावी म्हणजे दोन्ही संख्या एकाच पाड्यात आल्या पाहिजे. जर येत नसेल तर उत्तर. आणि 22 आणि 27 एकाच पाड्यात येत, हे कोणाला समजेल? जो पाडेल येईल त्याले. याचं उत्तर आहे 1. नेक्स्ट, 3 नंबर, 72, 60 आणि 96. 72, 60 आणि 96 चा मसावी काढा. हे बा, प्रश्न क्रमांक 1, प्रश्न क्रमांक 2, प्रश्न क्रमांक 3, प्रश्न क्रमांक 4 आणि प्रश्न क्रमांक 5. हे 5ही प्रश्न लसावी आणि मसावीवर आहे. आणि हे 5ही प्रश्न एकाच परीक्षेला आले. कोणते? मुंबई कारागृह 2024. पहा केवढा सोपा पेपर असेल म्हणजे. आणि प्रश्न बी असे की कठीण नाही. आता हा 3रा प्रश्न चालू आहे आपला. हा बी मुंबई कारागृह 2024 ला आलाय. पाहून घ्या. मुंबई कारागृह 24, मुंबई कारागृह 24, मुंबई कारागृह 24, मुंबई कारागृह 24, मुंबई कारागृह 24. जे 5 प्रश्न लसावीवर आहे 25 पैकी. कशाला कठीण गणित सोडायचे, है की नाही? 72, 60, 96 चा काय लिहिला? मसावी विचारलाय. मसावीला अंडरलाईन मारा. म म्हणजे सगळ्या संख्या एकाच पाड्यात आल्या पाहिजे. 12, 12 सक 72, 12 पंचे 60, 12 आठे मसावी किती आला? 12. 12 आला का रे? मसावी टॉपिक केव्हा शिकले आपण? कालच झालाय. केव्हा झालाय मसावी टॉपिक तडवी? कालच झालाय. किती प्रश्न झाले होते? सोडवले सगळ्यांनी? ज्यांना नाही सोडवले ते दिसताय मला अडून. ज्यांना नाही सोडवले ते दिसताय, त्यांना हे प्रश्न आले नसणार. आणि ज्याला आले असं समजा की आपले पैसे वसूल झाले अकॅडमीचे. बरोबर आहे की नाही? बरोबर आहे की नाही? आता हे स्वेटर आहे, हे 1500 रुपयाला घेतलं होतं मी ना. 2 वर्ष झाले. किती? 2 वर्ष झाले. पैसे वसूल झाले ना. हे आता आणलं समजा आजच, आणि आजच खराब झालं तर पैसे पाण्यात गेले. कालच टॉपिक शिकला, त्याच्यावरचा प्रश्न आज सोडवतोय, जमला तर झाले पैसे वसूल. कालच प्रश्न शिकला आणि आजच येत नाहीये, गेले पैसे पाण्यात. ज्याचे ज्याचे पाण्यात गेले त्याला त्याला समजत असे. म्हणून सांगतो, ज्या दिवशी टॉपिक झाला त्याच दिवशी ते गणित सोडून टाकायचं. का बरं? तर सर म्हणताय म्हणून. ही सवय एवढी कामात येते, एवढी कामात येते की जबरदस्त. ही सवय मला कशावर पडली होती मी तुम्हाला सांगितली होती याची स्टोरी बी. मी 12वी कॉमर्सला होतो. आम्ही अकाउंटचा क्लास लावला होता. रोज एक गणित शिकवलं जायचं. फायनल अकाउंटचं किती? एक गणित शिकवलं जायचं. मग तिथे एक वही लावलेली होती आम्ही. तिथे ते सर शिकवायचे आम्हाला. इफेक्ट द्यावा लागायचे. डेबिटला कोणता, क्रेडिटला कोणता.
मग ते लक्षात ठेवायचं. मग सर आम्हाला सांगायचे दे रे डेबिटला, दे रे क्रेडिटला, मग ही ते क्लोज कर, हे मायनस कर, हा आला पेमेंट, हा आला रिसिप्ट, ही आली अमाऊंट, असं. मग तो क्लास 10 ते 11 राहायचा. मग आम्ही 11 11:30 परत घरी यायचे. 12 वाजता लगेच ते जे गणित सरांनी शिकवलं ते मी सोडून टाकायचं दुसऱ्या वहीत, त्याच्यातच नाही दुसऱ्या वहीत. आणि मग लगेच परत संध्याकाळी 5 वाजता तेच गणित परत सोडून टाकायचं. आणि सकाळी दुसऱ्या दिवशी जेव्हा क्लास राहायचा त्या क्लासच्या पहिले आम्ही ते गणित परत पाहून घ्यायचे. किती वेळा पाहायचं मी ते गणित. त्याच्याने झालं काय होतं की अकाउंटला मला 100 पैकी 96 मार्क होते. का बरं? तर तेच जे गणित सरने शिकवले होते तेच मला परीक्षेत आले होते आणि मग अकाउंटले मार्क वाढी गेले. म्हणजे जे ज्या दिवशी प्रश्न झाले ते किती बी सोपे राव, किती बी कठीण राव, ते आपण रिव्हिजन करताना पाहून घ्यायचे. आता काल आपण 20 गणित घेतले होते. मग आपलं काम काय आहे? पहिलं गणित हे, हा मग फक्त गणित लिहायचं. गणित लिहिलं की यार सरनं तर शिकवलं, आपल्याला येतंय का? बरोबर आहे की नाही? मी आता शिकवलं भारताची राजधानी दिल्ली आहे. मग 2 दिवसांनी तुम्हाला परीक्षेत प्रश्न आला भारताची राजधानी काय आहे, तर तुम्हाला ते आठवलं पाहिजे की काय आहे, दिल्ली आहे. मग तुम्हाला वाटेल की सर बरोबर शिकवताय. आता हा प्रश्न 72, 60, 96 वाला तुम्हाला आला पाहिजे होता. कालच झालाय आपलं मसावी, झालंय की नाही? रिव्हिजन करताना मग मी फक्त काय म्हटलंय, एकच वेळा रिव्हिजन करा तुम्ही. जर कोणी 2 वेळा केली तर काही प्रॉब्लेम आहे का? नाही. 3 वेळा केली तर काही प्रॉब्लेम आहे का? उलट जो टॉपिक आपल्याला जमत नाही ना तो मल्टिपल टाइम करायचा, 2-3 वेळा करायचा. समजा आता मराठीचे सर आले, तुम्हाला त्यांनी समास शिकवला, मग तुम्ही परत तो समास वाचायचा, त्याच्यावरचे प्रश्न सोडवायचे, परत वाचायचा, प्रश्न सोडवायचे, परत वाचायचा, प्रश्न सोडवायचे. एक दिवशी तो आपल्याला समजून जातो. तर असं परफेक्शन जेव्हा येतं तेव्हा मग तुम्ही परीक्षा पास व्हायला लागता. हा पहा चौथा प्रश्न काय, 10, 20 आणि 30 चा लसावी काढा. 10, 20 आणि 30 चा लसावी काढा. 10, 20, 30 चा लसावी काढा. काय काढायचं आहे? लसावी. ल म्हणजे लघुत्तम, तोंडी झालं पाहिजे. 10 सक 60, 20 त्रिक 60 आणि 30 दुनी 60. उत्तर 60. लसावी म्हणजे जोपर्यंत शेवटी एक येत नाही तोपर्यंत सोडवणे. मसावी म्हणजे सगळ्या संख्या एकाच पाढ्यात आल्या पाहिजे. झालं का? 4 प्रश्न झाले. हे 4ही प्रश्न 2024 ला मुंबई कारागृह पोलीस म्हणजे मागचाच वर्षी ना भाऊ, जसेच्या तसे. आता तुम्हाला येत आहे 4ही प्रश्न ज्याचे करेक्ट आले असतील तो माणूस तयार आहे पोलीस भरतीसाठी. या 4 पैकी 1-2 ज्याला आले नसणार तो अजून अपूर्ण आहे. त्याच्यात 4चे 4 जमले पाहिजे होते. 5वं पहा बरं. हा 5वा प्रश्न बी मुंबई कारागृहाचा आहे. 24, 36 व 40 चा लसावी काढा. 24, 36 व 40 चा लसावी काढा. काय काढायचंय ते लिहून घ्यायचं. लसावी 24, 36, 40. चाळीस जसा तसा 12च्या बळ्यात 40 येतो का? नाही. चालते पटापट. बे का बे 4 आण देतो. ठीक आहे. 2 आणि 3 जसेचे तसे. तीन बी लिहून घ्या तिकडे. काय उरलाय? अरे 3 आहे का? 3 केला नाही, 1 नाडी आता. 10. आता 10चा भाग परत 2. 2 पंचे 10. 5 जसाच्या तसा. मार गुणाकार आता उरलेल्या संख्यात एकच नर. ते 3 द्याला तुला 4 सक 24, 4 नम 36, 4 10 40. आता 3 आहे का? 3, 3 दुनी 6, 3 त्रिक लिहून मग 3 तडी. हा येत नाही तो जसाच्या तसा.
याच्यासाठी म्हणतो भाऊ प्रॅक्टिस करा. आपण किती बी शहाणे राहू, हुशार राहू, पण जर प्रॅक्टिस केली नाही तर कोण जिंकेल? हा, सगळे गणित वर्गात सोडवले आणि त्याला समजत नाही होतं. आता तर ती संख्या जर त्या पाड्यात येत नसेल तर काय करायचं? मग हे काय करायचं याचं उत्तर कुठे भेटतं आपल्याला? सेल्फ स्टडी करतो तेव्हा. त्याच्याकरता तुम्ही किती बी चांगले क्लासेस लावा, किती बी चांगली अकॅडमी लावा, जोपर्यंत तुम्हाला सेल्फ स्टडी करता येत नाही तोपर्यंत तुम्ही जिंकू शकत नाही. काय होतं गणित? 24, 36, 40. 24, 36 आणि सर्वात महत्वाचं काय काढायचं आहे? लसावी, म्हणजे सगळ्यांच्या खाली एक 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 आला पाहिजे. मग मी शिकवताना एक गोष्ट सांगितली होती की सुरुवात नेहमी लहान आकड्यापासून करायची. मग क्लिअर समजतंय? बेक, बेदुनी, बेक, बेआटी, बेदुनी, बेशून्य, हा, बेसक, बेनम, बेदाहो, तीनाचा पाडा, 3 दुनी, 3 त्रिक आणि 10 जसाच्या काय काय उरलंय? 2, 3, 10. 2 आणि 3 काय रे? मूळ संख्या गेले. उरला काय आपल्याकडे आता? फक्त 10. सॉरी बेक बे करू शकता आपण इथे. बेक, बे पंजे 3 जसाच्या आला. 3 आणि 5 काय रे? 3, 5 आलं. बेदुनी 4 त्रिक, 12 दुनी 24 त्रिक, 72 पाचा 360 उत्तर आलं पाहिजे. पहिले 360 लिहिलं, मग खोडलं, मग 120 लिहिलं आणि आता परत 360 लिहिलं. प्रॅक्टिस करायची भाऊ, प्रॅक्टिस. सोपं जरी असलं तरी प्रॅक्टिस करायची. कालच झाला आपला विषय. सोपंच काय होऊन जातं? 1 मार्क घेऊन जातं. उत्तर काय आहे? 120 आला होता ना, मग काय विचार करायला पाहिजे होता? 24 पाचा 120, 40 त्रिक 120, 36च्या पाड्यात 120 येऊ शकत नाही. 36 त्रिक 108, 36 चौक 144, म्हणजे 120चा काही संबंध नाही. म्हणून उत्तर 360 आलं. नेक्स्ट 32, 64 यांचा मसावी काढा. 32, 64 यांचा मसावी काढा. 32, 64 यांचा मसावी काढा. काढायची गरज होती का? उत्तर 32. 32 एक 32, म्हणून उत्तर आहे 32. त्याच्याकरता रोज पाडे लिहिणे पडतात. 8 चौक 32, 8 8 64. बत्तीस आणि 64चा मसावी काढा. 8 चौक 32, 8 8 दोन्ही संख्या एकाच पाड्यात येत आहे. 4 1 4 दुनी येत आहे का? आता नाही. दोन्हींचा गुणाकार. 8 चौक झालं. आलं. चला नेक्स्ट. आता आज हे जे गणित घेत आहे हे तरी प्रॅक्टिस करताना सोडव जा. समजताय ना? आजचं लेक्चर फक्त त्याच्यामुळे वाढवलंय किंवा हे प्रॅक्टिसचे प्रश्न तुम्ही नाही सोडवले असतील तर ठीक आहे, पण हे आता परीक्षेला येईल तरी सोडव जा. पुढे 6 8 24 30 60 60. 6 8 24 30 60 यांचा मसावी काढा. याचं झालं तो हातवरती करीन. पाहू किती लोकांना येते. काय काढायचं आहे? मसावी. अंडरलाईन मार्क घ्यायची. मसावी. 1 2 3 4 5 6 7 8 8च 9 शाबास 10 11 12 13 14 15 16 17 झाले. 17 मोबाईल
पुढे उत्तर कोण सांगतं? हात वरती करा आता. 17 म्हणजे मला विचारता येईल कोणाला. हा तू सांग. 2. काय काढायचं आहे? मसावी. 2 6, 2 चौक 8, 2 12 24, 2 15 30, 2 30 60. मग 3 4 12 15 30 यांच्यापैकी फक्त 4 असा आहे ज्याच्यामुळे बाकीच्या संख्या पाण्यात गेल्या, नाही तर सगळ्या एकाच पाळ्यात आल्या असत्या. त्याच्यामुळे जर सगळ्या संख्या एकाच पाळ्यात येता नाहीये तर उत्तर 2 राहील. मी परत एकदा इथे एक्सप्लेन करतो. सांगा मला संख्या सांगा. 6 8 24 30 60 यांचा काय काढायचा आहे? मसावी. म्हणजे भाग्याला पाहिजे तर सगळ्यांना, नाही तर नाही. ठीक आहे. मग आता सुरुवात कोणापासून करायची सर? तर नेहमी लक्षात ठेवा, लसावी आणि मसावी शब्द दिसला की सगळ्यात महत्वाचा खिलाडी होऊन जातो 2. सगळ्यात पहिले 2चा विचार करायचा. आणि 2ची कसोटी सगळ्यांना पाठ आहे. ज्या संख्येच्या शेवटी 2 4 6 8 0 2 4 6 8 0 हे अंक येतात त्याला 2 ने भाग द्यायचा. 2 त्रिक 2 चौक 2 एक 2 दुनी 30 4 10 60 4 10. आता यांचं वरच्यांचं काम संपलंय. कोण कोण उरलाय आता? 3 4 12 15 30. 3च्या पाड्यात 3च्या पाड्यात 3च्या पाड्यात 3च्या पाड्यात. पण 4 हा 3च्या पाड्यात येत नाही म्हणून याचं उत्तर आहे 1. याचं उत्तर आहे 1. मग ह्या दोन्हींचा गुणाकार 2 1 उत्तर आहे 2. म्हणजे 5 अंकी गणित आणि 1 सेकंदात सुटीनाचं गणित होतं. ज्याला जमलं नसेल त्याने मिल्खा सिंग सारखी एक कानात मारी घ्यायची. हा पुढे 41 व 42 यांचा लसावी काढा. 41 व 42 यांचा लसावी काढा. कोणत्याही 2 क्रमवार संख्यांचा लसावी हा त्यांचा गुणाकार असतो. याच्यावर आपण जास्त भरोसा ठेवायचा नाही. 1 झालं ना. 2 3 4 5. स्पीड बी पाहिजे आपल्याला. आता 10 मिनिटांनी उत्तर येतंय. त्याचं उत्तर काय कामाचं आपल्या? 7. व्हेरी गुड. 10 11. चंद्र झालं. सांग चंद्र. 1722. 1722 उत्तर आलं पाहिजे. आता मी तुम्हाला सांगतो. गणित क्रमांक 6, गणित क्रमांक 7, गणित क्रमांक 8, गणित क्रमांक 9 आता जे पुढे येईन हे 4 गणित का? मुंबई चालक 2024 ला आले. कसे गणित आहे पाया? हे एकदम 65 जे की दुसरीतला पोरगा सोडायचे. जर त्याले लसावी मसावी येत असेल तर सोपं आहे का लसावी मसावी? सोपं आहे का लसावी मसावी? जो शिकला त्याच्यासाठी. ज्याला लसावी मसावी येत नाही ना त्याला येतच नाही. 6 9 12 यांचा मसावी काढा. मसावी. 6 9 12 यांचा मसावी काढा. उत्तर नेक्स्ट. जे आपलं शिकायचं बाकी होतं ते शिकण्यासाठी आपण याच्यातले प्रश्न घेतो. घ्या आला प्रश्न. IMP. 2 संख्यांचा मसावी व लसावी. 2 संख्यांचा मसावी व लसावी अनुक्रमे 2 गणेश भाऊ. 2 संख्यांचा मसावी व लसावी अनुक्रमे 15 व 420 आहे. म्हणजे आपल्याला उत्तर देऊन टाकले. दिले की नाही? 2 संख्यांचा मसावी व लसावी अनुक्रमे 15 व 420 आहे. जर एक संख्या 105 असेल, जर एक संख्या 105 असेल तर दुसरी संख्या कोणती?
नवीन काहीतरी आहे ना. चला लक्ष द्या सगळ्यांनी वरती. सगळ्यांनी बोर्डवर लक्ष देणे. सगळ्यांनी बोर्डवर लक्ष देणे. मी एक्सप्लेन करीन पहिले एक गणित आणि मग लगेच तुम्ही सोडवा आपण याच्यावरचे गणित. पहा गणित काय येतं पहा की 15 आणि 20 या संख्यांचा काय काढा रे, लसावी काढा. बरोबर का? किती संख्या आहे रे? किती संख्या आहे? 2. मग तू काय करतो, याचा लसावी काढतो का नाही? हे पाय 5 त्रिक 5 चौक 3 एक 4 एक 5 त्रिक 15 चौक. या 15 आणि 20 चा लसावी किती आला रे? किती आला रे? 60 आला. आता परत 15 आणि 20 चा त्याने तुला विचारला की काय काढ, मसावी काढ. मग तू काय करशील? 5 एक 5 चौक 5 त्रिक आणि 5 चौक 3 आणि 4 एकाच पाड्यात येता का? मग मसावी किती? म्हणजे 2 संख्यांचं गणित असेल, 2 संख्यांचं गणित असेल त्याच्यात याला म्हणतात पहिली संख्या. काय म्हणता याला? याला म्हणतात दुसरी संख्या. 2 संख्यांचं गणित आहे, याला म्हणतात पहिली संख्या, याला म्हणतात दुसरी संख्या. या दोन्ही संख्यांचा हा लसावी, या दोन्ही संख्यांचा हा लसावी आणि ह्या दोन्ही संख्यांचा हा मसावी. किती लोक झाले टोटल? किती लोक झाले टोटल? 4 लोक झाले. कोणते कोणते कोण सांगतं? कोण सांगतं? 4 लोक कोण कोण झाले? मी सांगतो. पहिली संख्या, दुसरी संख्या, लसावी, मसावी. किती लोक झाले? या 4 लोकांपैकी 3 लोक आपल्याला गणितात दिलेले असतील. या 4 लोकांपैकी 3 लोक आपल्याला गणितात दिलेले असतील. चौथा आपल्या काढायचा आहे. जे आता आपण गणित लिहिलं ना त्याच्यात काय करायचं आपल्याला? लक्ष द्या. किती लोक आहे रे टोटल? कोणाकोणाला समजताय 4 लोक? हात वरती करा चांगले. शाबास. परत एकदा सांगतो, कारण एकदम काही जुन्या पहाडातून आलेलं राहतात. जुने पहाड ज्याच्यात खाले काय निघता उंदर. जुने पहाड माहित नाही? म्हणे ऐकता तुम्ही खोदा पहाड, उंदर. तर त्या विभागातून आलेले काही लोक म्हणजे शाळेतच गेले, डायरेक्ट अकॅडमी झाले ते. शाळेत गेले त्यांच्यासाठी. किती लोक आहे? पहिली संख्या, दुसरी संख्या, लसावी आणि मसावी. किती लोक आहे भाऊ? ह्या 4 लोकांमध्ये 1 2 3 4 3 लोक तुला गणितात दिलेले असतील. तुला काय काढायचं आहे? चौथा. मग ते 3 कोणते द्यायचे? ते पेपर सेटरच्या हातावर आहे. पुढचा एक, त्याच्यात 4 लोकांमध्ये किती भाग रे? 2 भाग. त्या 4 लोकांमध्ये किती भाग? 2 भाग. मग आता या 2 भागांमध्ये 4 लोकांना डिवाइड केलंय. 4 पैकी किती लोक द्यायचे? 3 द्यायचे. मग मला सांगा आता ह्या 4 संख्या आपल्याकडे आहेत. मी त्या संख्या लिहून देतो तुला. 10 20 60 5 या 4 संख्या आहे. या 4 संख्यांपैकी आपल्याला काय करायचं आहे? 3 संख्या घ्यायच्या आहे. कोणते बी 3 घे. तुला पटीन त्या 3 संख्या घे. आता तुला चौथी संख्या कशी काढायची ते मी सांगतो. कोणत्या घेतो प्रमोद? सर 20 60 5. आता ह्या 60 5 जे आहे हे 2 भाऊ आहेत आणि या 2 बहिणी. प्रमोद म्हणला सर 20 ला घ्यायचं, 60 ला घ्यायचं, 5 ला घ्यायचं. तर काय करायचं? या दोन्ही बहिणी आहे ना, ज्या ग्रुपमध्ये येतील त्या ग्रुपमध्ये वरती त्या दोन्हींचा गुणाकार आणि हा एकटा उरला हा भागाकार. ऑटोमॅटिक हा भेटी जाईल आपल्याला. काढून भाऊ
20 आहे का? 20 त्रिक 15 होता ना, 15 होता ना, आपण 10 लिहिलं होता. 20 आहे का? 20 त्रिक 3 5 ऑटोमॅटिक हा आपल्याला भेटला. 4 लोकांमधून 3 लोक आपल्याला दिलेले असतील, त्या 3 लोकांमधून जो जोडीत असेल तो वरती आणि जो जोडीत नसेल तो खाली. झालं, एवढं सिंपल आहे. जर प्रमोद म्हणला असता की सर इकडचे नको घ्या, ह्या घ्या, तर मग आपण काय केलं असतं, 15 गुणिले 20 भागिले 60. 1 2 3 हे तिन्ही वापरले, उत्तर काय येईल? कसं येतं पाहिजे? 20 आहे का? 20 त्रिक 3 आहे का? 3 5 5 आहे का? पाय जे 2 संख्या दिलेल्या असतील, 3 संख्या दिलेल्या असतील, चौथी संख्या आपल्याला काढायची आहे. असंच ते सेम गणित आहे. मग सर जोड्या कोणाकोणाच्या राहता? पहिली संख्या आणि दुसरी संख्या ही एक जोडी, लसावी आणि मसावीची दुसरी जोडी. चाल गणितात वाचता, तुला कोणाची जोडी दिलेली आहे? लसावी मसावीची जोडी दिलेली आहे. चाल मार दोन्हींचा गुणाकार. 15 गुणिले 420 भागिले किती घ्यायचे? 105. घे, काढ उत्तर. उत्तर आहे 60. असा हा प्रकार होता, जो मुद्दामच मी घेतला नाही, कारण तो सोपा आहे. सोडवा ना. 15 गुणिले 420 भागिले 105. आलं? फक्त हे आपल्याला सोडवता आलं पाहिजे. हा लसावी होता, हा मसावी होता, आणि ही पहिली संख्या, तर दुसरी संख्या कोणती? सोडव. 15 1 15 7 105. 7 1 7 सकम, उत्तर 60. काय आला पाहिजे? भागाकार. भागाकार येण्यासाठी काय पाहिजे? पाढे. उत्तर आहे 60. आलं का रे? कोणाला समजलं काय करायचं आपल्याला? हे फक्त 2 अंकी गणितासाठीच राहील, 3 अंकीसाठी त्याचं उत्तर निघणार नाही आणि तो प्रश्न बी येणार नाही. म्हणजे एक तर पहिली दुसरी संख्या दिलेली असेल किंवा लसावी मसावी दिलेला असेल, ज्याची जोडी दिलेली असेल ती जोडी वरती, जो सिंगल येतो खाली, ऑटोमॅटिक दुसरी संख्या आपल्याला भेटून जाईल. सेम तसंच एक गणित देतोय, त्याचं उत्तर किती लोक काढू शकता पाहू. 2 संख्यांचा मसावी व लसावी, 2 संख्यांचा मसावी व लसावी 12 आणि 336 आहे. 2 संख्यांचा मसावी व लसावी 12 आणि 336 आहे. मसावी किती रे? 12. लसावी किती रे? 336 आहे. तर त्यापैकी एक अंक 84 असेल, तर त्यापैकी एक अंक 84 असेल. उत्तर कोणी सांगायचं नाही, हात वरती करायचं. तर दुसरा अंक कोणता? तर दुसरा अंक कोणता? इथे बी 2 संख्या आपल्याला दिलेल्या आहे, खाली एक तिसरी संख्या दिली आहे, चौथा अंक आपल्याला काढायचा आहे. 2 संख्यांचा मसावी व लसावी 12 आणि 336 आहे. त्यापैकी एक अंक 84 आहे, तर दुसरा अंक कोणता? शाबास. 1 2 3 झालं, 4 5 6 7 8. जोडी कोणाची रे? मसावी आणि लसावीची. कसं बनीन मग? 12 गुणिले 336 336 भागिले 84. सोडवा. 12 गुणिले 336 भागिले 84. 12 गुणिले 336 भागिले 84. 12 1 12 जाते. आलं? 12चा पाढा येत असेल तर ठीक आहे. 7 आहे का? 7 चौक 5 उरले. 7 8 उत्तर. सेम तेच गणित
जे आता शिकले ते 48 आलं होतं का रे भावड्या? सेम तेच गणित पण वेगळ्या पद्धतीनं घ्या. दोन संख्यांचा गुणाकार दोन संख्यांचा गुणाकार 5070 आहे. 5070 आहे. त्यांचा लसावी 390 आहे. त्यांचा लसावी 390 आहे. तर त्या संख्यांचा मसावी काढा. ज्याचा झाला तो हात वरती करे. तर त्या संख्यांचा मसावी काढा. टोटल किती संख्या राहता रे? 4. टोटल किती राहता? 4 पैकी आपल्याला किती दिले असतात गणितात? 3. एकच काढायची. ज्याचं झालं त्याने हातवरती करायचा म्हणजे मला समजेल. 1 2 शाबास 3 4 5 व्हेरी गुड. दोन संख्यांचा गुणाकार 6 5070 असून त्यांचा लसावी 390 आहे. म्हणजे आपल्याला दुसरा जो पार्ट आहे लसावी मसावी त्याच्यातला मसावी काढायचा आहे. म्हणजे पहिला पार्ट पहिली संख्या व दुसरी संख्या दिलेली आहे. हा किती आहे का रे? किती आहे? 429. बर ठीक आहे. अजून तिकडे मागे ओंकार काय करणं पडेल ते सांग पहिले. तू काढतोय ते दामले माहितीये. 570 नाही तो 5070 आहे. 5070. शाबास व्हेरी गुड. तसंच करणं पडेल कारण की वरच्या ज्या दोन संख्या आहेत त्यांचा आपल्याला काय दिलेला आहे? आयता गुणाकार. म्हणून त्या दोन संख्या आपल्याला दिसताना 5070 भागिले 390. 390 नको पाहू. हा 39 पाय 13 त्रिक काले 13 ने भाग जातोय म्हणजे वर बी जाईनच. दे भाग. नाही देता यायला तर 3 न दे. 1 0 गेला. 1 0 गेला. 3 1 3 त्रिक 3 1 2 उरले. 3 सक 2 उरले. 3 न आता तर करेक्ट 13 दिसतोय. तू कितला बी फुटका असला तरी बी 13 नच भाग देणं पडेल. 13 1 13 1 उरले. 13 त्रिक उत्तर बी किती आलं रे? या गणिताचं उत्तर आलं 13. कोणाकोणाला समजला रे हा पार्ट? हा पार्ट जो आपण नवीन घेतला आता 3 गणित आपण त्याच्यावरचे पाहिले. चौथं सेम तसंच. दोन संख्यांचा गुणाकार 2160 आहे. दोन संख्यांचा गुणाकार 2160 आहे. त्यांचा मसावी 12 असल्यास त्यांचा मसावी 12 असल्यास काय काढा रे? लसावी काढा. तू उतरे गोट्या याच्यापाशी बस दिशांपाशी.
या गोट्याले गणित येतं, पण हा टाइमपास करतो. कालचे गणित सोडवले नाही येणार, बरोबर का? सोडवलं नाही ना? मला माहिती. मार 50 रुपयाचा मार. अबे 50 रुपयाचा मार. शंभर मारायला लाईन पुरे इमानदारीन मार. पॅन कार्ड दो. हा, मग ते पोलीस स्टेशन मध्ये तुम्हाला असं वाटतं ते पॅन कार्ड सनच मारतात ते लेडीज बी राहता. आतापासून सवय करी घेऊ आपण. हा, कसे मारता माहितीये ना? पॅन्ट काढता, शर्ट काढता, उलटा जपावता त्याले आणि पोरींले सांगता टाक. असं नाही चालणार भाऊ. कान पकड. एक, असं काय करतोय रे? 2, पंचर आहे का? 3, तो असला त्या पकडायच्या नाही रे. 1. गणित काय होतं? दोन संख्यांचा गुणाकार 2160 आहे. त्या दोन संख्यांचा मसावी 12 असल्यास लसावी किती? कोण सांगतं? हात वरती करा बरं, म्हणजे मला समजेन किती लोक आहे जल्ले. तू का भेद नाही रे? ओमकार किती आलं? 9. भागाकार येत नाही. परत कर. 2160 भागिले 12 चालते. 12 भाग द्यायचं ओमकार डायरेक्ट. 12 1 12, 21 मधून 12 गेले 9, 9 6 किती झाले? 96. 12 8 12 0 किती आले रे? तुझ्या कस का 9 आला? कॅसेट अटकली होती. कॅसेट कस काय अटकली? रनिंग करत नाही का रे? नाही ना? हा, शाबास, मार तू भाऊ. त्याचा बाप्पा मला सांगी गेलाय सर मागून लात मारायची म्हणे. अरे तू उडबशा मारू शकत नाही. तू काय ग्राउंड मारशील रे? आणि पोरी 50 50 70 70 उडबशा मारता. पाहायचंय का तुले? 1 2 3. चाल कोंबडा कर. कोंबडा सांग रे कसा राहतो. शाबास. बस खाले, बस खाले, उठ जो नको. नेक्स्ट. दोन संख्यांचा मसावी 24. दोन संख्यांचा मसावी 24 आणि लसावी 144 आहे. कोंबडा करतो का 50 मारतो? हा, मारतो. आता समजलं त्याले महत्व. दोन संख्यांचा मसावी 24 आणि लसावी 144 आहे. त्यापैकी एक संख्या 72. त्यापैकी एक संख्या 72. तर त्या दोन संख्यांची बेरीज काढा. तर त्या दोन संख्यांची बेरीज काढा. कालचा होमवर्क जर तू न केला नाही तर उद्याचा शेवटचा दिवस राहील त्या अकॅडमी मधला. एवढा लंबा लाईन तुले. तू डायरेक्ट पैदा घरी. गणित जमत नाही त्या माणसाला मी सोडून देतो की खरंच त्याला जमत नाही बा. पण ज्याला जमतंय जो प्रॅक्टिस करत नाही त्याला जास्त लंबा लावतो. गणित व्यवस्थित वाचा. जे जे लोक चुकतील त्यांना घरचा आहे रे 100 रुपयाच्या. दोन संख्यांचा मसावी 24 आणि लसावी 144 आहे. त्यापैकी एक संख्या 72 आहे. तर त्या दोन संख्यांची बेरीज काढा. दुसरी संख्यानी विचारली बरं भाऊ, तू ते सांगशील नाही तर मला. त्यांची बेरीज काढण्यासाठी अगोदर आपल्याला त्याची दुसरी संख्या काढावी लागेल. कशी काढणार? 24 गुणिले 144 भागिले 72.
उत्तर कोणाकोणाचं आलं ते पाहू द्या पहिले. तुम्ही आलं का? किती आलं? शाबास. उत्तर पहिली संख्या होती 72, दुसरी आली. पण आपल्याला या वेळेस आपल्याला गणित पाहता पाहता असं वाटतं की दुसरी संख्या विचारली असेल, बरोबर आहे की नाही? तर दुसरी संख्या कोणती आणि पहिलाच ऑप्शन काय आहे? पण तिथे शेवटी त्याने गेम केलाय. तो काय म्हणतोय? त्या दोन संख्यांची बेरीज काढा. IMP करून घ्या. आणि तो जो शेवटचा पार्ट होता ना, बेरीज काढा, त्याला अंडरलाईन मारा मस्त, म्हणजे तुम्हाला समजेल. तुम्ही जेव्हा प्रॅक्टिस करशाल तेव्हा असे हिडन प्रश्न मध्येच टाकून देतात. दोन संख्यांची बेरीज काढा, त्या दोन संख्यांची वजाबाकी काढा, त्या दोन संख्यांचा गुणाकार काढा, असं येऊन जातं. मग आता या प्रश्नावरून आपण काय शिकले? पूर्ण वाच्याचा बहुप्रश्न. नाही तर मग 2-1 मार्क आपले जातात. जाऊ दे पुढे. नेक्स्ट सेम तसाच. दोन संख्यांचा मसावी, दोन संख्यांचा मसावी व लसावी, दोन संख्यांचा मसावी व लसावी 14 व 490 आहे. 14 व 490 आहे. त्या दोन संख्यांची बेरीज किती? त्या दोन संख्यांची बेरीज किती? आता हा सगळ्यात हार्ड प्रश्न झाला याच्यातला. याच्यासाठी आपल्याला काय लागतील? ऑप्शन. 140, 47, 168, 182. काढू शकता का? काढू शकता? मी तरी काढू शकतो. तुम्ही काढू शकता का? कोणाला वाटतंय मी काढू शकतो असं? शाबास, काढ. मग 3 जण म्हणताय आम्ही काढू शकता. ठीक आहे, काढा. मला असं वाटलं होतं सर तुम्ही काढू नाही शकता तर आम्ही काय काढू. तसं नाही, मी पाहिलं तुम्हाला काढता येते. 140, 47, 168, 182. याच्यातलं काय उत्तर येणार नाही रे? हा, 47. व्हेरी गुड. अजून काय येणार नाही रे? 182. का बरं? 182 चा लसावी 490 येईन का रे? अरे सोडवू नको बावड्या, हे गणित सोडायचं नाहीये. लक्ष देऊ. 47च्या पाड्यात 490 येतो का? नाही. कट कर. 182च्या पाड्यात 490 येतो का? कट कर. आता दोन संख्या त्याकडे अशा उरले की जे उत्तर येऊ शकतं. आता शोध. विशेष म्हणजे काय आहे की ते त्याची बेरीज आहे, नाही तर आपलं उत्तर लगेच झालं असतं. चाल घे. एक तर 140 येईन किंवा 168 येईन, पण त्या 168 ला बी 2 भाग. चाल 168 वर खेळ. चाल 168 उत्तर आहे. काढ त्या दोन संख्या, काढ. अशा दोन संख्या काढ की त्याचा मसावी 14 आला पाहिजे. मग 14 जर मसावी पाहिजे म्हणजे संख्या बी कोणाच्या पाड्यात पाहिजे रे? 14च्याच. मग 14च्या पाड्यामध्ये संख्या. चाल शोध आता. अशा दोन संख्या की ज्यांची बेरीज 168 आहे. 14च्या पाड्यात अशा दोन संख्या आहे की ज्यांची बेरीज 168 आहे. एकशे 51 कुठे येतो 14च्या पाड्यात? 151 नाही येत. अशा दोन संख्या पाहिजे आपल्याला की ज्या 14च्या पाड्यात येतात आणि त्यांची बेरीज 168 आहे. तुम्ही पहिले 14चा पाडा लिहून घ्या म्हणजे तुम्हाला समजेल की नेमकं होतं काय. 70 आणि 98. काढ आता 70 आणि 98चा मसावी काढ, लसावी काढ. झालं. त्या दोन संख्या आहेत 70 आणि 98.
मग कन्फर्म करायचं 70 आणि 98चा मसावी किती आहे बरं 14. आता लसावी काढा बरं 490 येतो का पहा बरं. लसावी काढा 70 आणि 98चा लसावी काढा 490 येतो ना. हा मग त्या संख्या आहे 70 आणि 98 बरोबर का. आणि त्यांची बेरीज किती मग आपलं उत्तर 168. सगळ्यात कठीण प्रश्न लसावी मसावी मधला हा प्रश्न लगेच पेपरले गेले आणि दुसरा तिसरा आला तर सोडायचा नाही. हा शेवटचा प्रश्न आहे. शेवटी हे तरी का 5-7 मिनिटं काय 10 मिनिटं बी काय. आता समजलं का तुम्हाला याच्यात काय करायचं होतं आपल्याला. घ्या शेवटचा प्रश्न असाच. शेवटचा म्हणजे आजचा नाही ह्या टॉपिक वरचा जो आपण पाहतोय ना 4 पैकी 3 दिलेले असतात. मग एक काढायची त्याच्यातला शेवटचा. 2 संख्यांचा मसावी 6 व लसावी 120 आहे. 2 संख्यांचा मसावी 6 व लसावी 120 आहे. जर त्यातील एक संख्या 24 तर दुसरी संख्या कोणती. जर त्यातील एक संख्या 24 तर दुसरी संख्या कोणती. तो जो मागचा प्रश्न होता ना तो कुठे विचारला असेल कोणी गेस लावू शकता का. सगळ्यात कठीण पेपर कुठे निघतो पुण्याला निघतो. पुण्याला सगळ्यात कठीण पेपर पुण्यात निघतो. पिंपरी चिंचवडचा आहे तो प्रश्न. पुण्याला एवढा कठीण पेपर का बरं निघतो कारण पुण्याचं शिक्षण आपल्यापेक्षा चांगलं आहे. उत्तर 30 झालं. चला या आपल्या आपल्या पार्टवर आता ज्याच्यासाठी आपण आले. या एका मार्गात 3 चौक आहे. एका मार्गात म्हणजे रस्त्यात 3 चौक आहे. प्रत्येक चौकातील सिग्नल एका मार्गात 3 चौक आहेत. प्रत्येक चौकातील सिग्नल 48 सेकंद 72 सेकंद व 108 सेकंदात बदलतात. 48 सेकंद 72 सेकंद व 108 सेकंदात बदलतात. हे तिन्ही सिग्नल आठ वाजून 20 मिनिटांनी एकत्र बदलले. हे तिन्ही सिग्नल 8 वाजून 20 मिनिटांनी 20 एकत्र बदलले. म्हणजे काय 8 वाजून 20 मिनिटांना ते तिन्ही सिग्नल लागले. कोणता कोणता 48 सेकंद वाला बी 72 सेकंद वाला बी आणि 108 सेकंद वाला चमकले ते. म्हणजेच काय झालं एकत्र बदलले. तर ते पुन्हा एकत्र कधी बदलणार. तर ते पुन्हा एकत्र कधी बदलणार. हा आहे आपला सगळ्यात IMP प्रश्न आजचा. बघू किती लोकांना येतोय. याच्यात आपल्याला बघायचं आहे की आपल्याला लसावी काढायचा आहे का मसावी. काय काढायचं आहे रे कशावरून. एकाच याच्यात आले पाहिजे ना म्हणून काढा लसावी. 48 72 108 यांचा काय काढायचं आपल्याला लसावी.
किती आला लसावी कोण सांगता? हात वरती करा. किती आला? वरती पाय 48 काय आहे? सेकंद. 72 काय आहे? सेकंद. पुढे काय आहे? 108 सेकंद. तर हे 432 बी काय आले? मग सेकंदाला कशात कन्वर्ट करशील? कर. किती मिनिटं किती सेकंद होता पाय? 7 मिनिटं 12 सेकंद. 7 मिनिट तेच तिकडे टाक 28 मध्ये. 8 27 12 एवढ्या वाजता ते तिन्ही सिग्नल परत लागतील. 8 27 12 पहिले केव्हा चमकले होते ते? 8:20 मग आता केव्हा चमकतील? 432 सेकंदांना. मग याला आपण काय केलं? मिनिटात. साइन साते 42 420 सेकंद म्हणजे 7 मिनिट. मग 20 आणि 12 सेकंद म्हणजे 7 मिनिट 12 सेकंद. 7 मिनिट 12 सेकंद. 8 27 12 एवढ्या वाजता ते सिग्नल चमकते. समजलं प्रेरणा? परत सांगू? हा पहा, त्याच्यासाठी हा आजचा टॉपिक घेतला. हे विचारलं जातं ते पुलांवालं ते सिग्नलचं अजूनही येतील 2-3 गणित. हे पहा, तो काय म्हणला? हे 3 सिग्नल आहे. हा सिग्नल 48 सेकंद झाले की चमकतो. हा 72 सेकंद झाले की चमकतो. हा 108 सेकंद झाले की चमकतो. बरोबर का? आता हे तिन्ही सिग्नल एकत्र चमकले किती वाजता? 8:20 एकत्र चमकणं म्हणजे कसं? पहा, आता मी एकदम स्लो रनिंग करतो. मग मी रनिंग करत गेला. आता समजा हाय तळवी माझ्यापेक्षा फास्ट रनिंग करतो. मग मी धीरे धीरे पळतो. मग तो काय करतो? मला ओव्हरटेक करतो, कव्हर करतो आपल्या भाषेत. म्हणजे मी 1 राऊंड मारतो तोपर्यंत त्याचे 2 होता. मी 2 मारतो त्याचे 4 होता. याला म्हणतो आपण ओव्हरटेक. मग आता हा 48 सेकंद वाला जो सगळ्यात फास्ट चमकतो, हा एल ओव्हरटेक करतो, हा एल ओव्हरटेक करतो. ते ओव्हरटेकचं जाऊ द्या, पण ते तिन्ही जण काय करतात? 8:20 चमकतात. 3 एकत्र. नाही तर मग दिवसभर ते कसे चमकत राहतात? पहिले हा, मग हा आणि मग हा, असे चमकत राहतात. पण एक टाइम असा येतो की त्या टायमाला ते तिन्ही चमकतात. मग त्याचं म्हणणं आहे असा, परत हे तिन्ही किती वाजता चमकतील? हे तिन्ही सिग्नल परत किती वाजता चमकतील? मग आपण काय केलं? हे 3 आहेत ना, तिन्हींचा काय काढला आपण? लसावी. पाय 12 1 12 12 चौक 12 7 12 9 हा आलं. बेदुनी बेत्रिक 9 10 3 1 3 त्रिक 2 10 तसा 2 आणि 3 लिहून टाक. 12 दुनी काढून जाऊ. 3 दुनी 6 त्रिक 18 दुनी 36 गुणिले 12 झाले आपले. हे काय होते रे? तर हे बी काय येते? जर तुम्हाला कपाशीचं झाड लावलं तर कपाशीच उगीन का आंबा उगीन? मग तुम्ही सेकंदचं उत्तर काढताय तर उत्तर काय येईल? ते सेकंदात काढतोय तर हे मिनिटांमध्ये कसं काय येईल? हे मिनिटात काढ मग तो हे मिनिटात येईल. सेकंद आहे ना, सेकंदचं उत्तर किती आलं प्रेरणा? येतं सगळ्यांना येतं. आता लसावी काढणं सर. मग आले 432 सेकंद. याचा अर्थ असा झाला की 8:20 जे सगळे चमकत होते ते आता परत 432 सेकंदांना चमकतील. 432 सेकंदांना चमकतील. 432 सेकंद म्हणजे ते कन्वर्ट करावे लागतील आपल्याला. 60 सेकंदांचा 1 मिनिट होतो. मग हा 60 सेकंद, हा 60 परत 60 परत 60 परत 60 परत 60 परत 60 साइन 7 42 420 सेकंद झाले. किती सेकंद झाले? हे झाले त्याचे 7 मिनिट. हे 8:20 आहे ना, मिनिटा खाली मिनिट. मग 432 वजा 420 झाले. उरले किती अजून? हे 12 सेकंद इकडे बेरीज मारले. 8 वाजून किती झाले? 27 मिनिटं आणि उरलेले एवढ्या वाजता ते परत चमकेल. असं ते आहे.
बरोबर. आता परत जर त्यांनी एकत्र चमकणं असेल तर केव्हा चमकेल? परत 432 सेकंदांना चमकेल. आपल्याला परत 7 मिनिटं 12 सेकंद या 8, 27, 12 मध्ये ऍड करणे पडतील. 8, 34, 24, 8, 34, 24. परत ऍड करणे असेल तर 8, 31, 36 है ना. म्हणजे दर टायमाला किती वाढत जातील? 7 मिनिटं 12 सेकंद. समजतंय? असं ते आहे. कोणाकोणाला समजलं? समजण्यासारखं काहीच नाही तिच्यात, पण काय आहे, थोडस आपल्याला दिमाग लावणं पडेल. आपल्याला जर नाही समजलं ना तर पण मग थोडस समजलं पाहिजे. आता मी उदाहरण द्यायचे म्हटले तर एकदम भारी उदाहरण ते रनिंगचंच होतं. बरोबर आहे की नाही. आपण ते रेल्वेच्या ह्याच्यात बी पाहिले होते, 2 रेल्वे एकमेकांना भेटतात, तिथे बी तसंच होतं. आता पाहिले ह्या 2 रेल्वे, ह्या रेल्वेचा स्पीड 10 आहे, ह्या रेल्वेचा स्पीड 20 आहे. कोणती जोरात चालीन रे? 20 वाली जोरात चालीन. बरोबर आहे की नाही. मग 20 वाली जर जोरात चालते, आता हे पाहिजे, आता तुला कॉमन सेन्स पाहिजे थोडसा. दोन्ही सकाळी बरोबर आपल्या लेक्चरच्या टायमाला निघाल्या 9 वाजता. किती वाजता निघाल्या दोन्ही?